सध्या सोमनाथ मंदिर इथं आहे. म्हणजे एवढी दयनीय अवस्था या सोमनाथ मंदिराची तर ग्रामपंचायतनं केली का ट्रस्टनं केली का हे माहीत नाही. म्हणजे जिथे पार्किंग नाहीची व्यवस्था तिथं पार्किंग लावून ठेवल्या सगळ्या गाड्या. 10 रुपये टू व्हीलर, 20 रुपये 30 रुपये फोर व्हीलर. आणि झाडणार कोण? स्वच्छता मित्रा. म्हणजे एवढा ना हरकतपणा यांचा चालू आहे. म्हणजे एवढा चांगला स्पॉट असताना आज भरपूर महिला वर्ग इथं आला आहे. कुठली तर ऋषी पंचमी असं आहे, त्याच्यानिमित्त सगळे आंघोळ करण्यासाठी इकडे सगळे महिला वरती आहेत. तर आम्ही स्वच्छतासाठी आलो, पण सगळं आंघोळ चालू तर आम्ही वरती गेलो नाही. आणि पार्किंग घ्यायचं ते तोरण लावून ठेवलं होतं तिथं. पार्किंग घ्यायची तर मग साफसफाई करणार कोण? म्हणजे पैसा फक्त कमवायचा ना, बाकी साफसफाई नाही. डस्टबिन स्वच्छता मित्रांनी लावलेले आहेत. हे सगळे दुकानं इकडं आणून टाकले होते सगळे यांनी. आणि हे सगळी पार्किंग हे इकडं म्हणजे जिथं पार्किंग लावायची तिथे पार्किंग कुठं लावली नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा यांचा कारभार चालू आहे. आता बोलायचं कोणाला? मागे वॉशरूम आणि चेंजिंग रूमचं काम चालू आहे, ते अर्ध्यात सोडून चालले गेले. म्हणजे जनसामान्याला महिलांना कपडे चेंज करण्यासाठी जागा नाही तिथं. ते तरी लवकर पण सध्या संडास बाथरूम सार्वजनिक शौचालय भारत मिशन 2020-21 च्या अंतर्गत बांधलेले आहेत सोमनाथमध्ये. तर आता आपण आतमध्ये जाऊ. याच्या आधी पण आपण टाकलं होतं. आणि हा सगळ्यांसाठी चेंजिंग रूम, संडास बाथरूम पहा किती दयनीय अवस्था इथं आहे. हे बघा, पूर्ण वाट लागून आहे. संडासं पूर्ण असे भरून आहे. एवढ्या प्रमाणात सोमनाथमध्ये पर्यटक येतात, त्यांच्यासाठी सुविधा कुठली नाही. चेंजिंग रूम नाही, पिण्याचं पाणी नाही, संडास बाथरूम बरोबर नाही. फक्त हे स्ट्रक्चर उभं करून ठेवायचं आणि मग सोडून द्यायचा. इकडे पुरुष आणि हे इकडे पुरुष, इकडे महिलांसाठी. आता एवढा निष्काळजीपणा कोणाचा? आता दोष कोणाला देऊ आपण? सोमनाथ ट्रस्ट की ग्रामपंचायत? म्हणजे एवढा बेशरमपणा, अति बेशरमपणा, फक्त पैसा कमवायच्या नादात. म्हणजे आपण कुठं भरकट आहोत. आता इथे बघा, बहुत सारा महिलांची चेंजिंग रूम असल्यामुळे सगळ्या महिलांना चेंज करता येत नाही. आपण मागं बघू शकता, ते तिकडं सगळं टाकून ठेवलेलं आहे. असा हा नारकटपणा आहे. महिलांसाठी चेंजिंग रूम नाही. काहीतरी ठेवा. पैसा करून एक दिवस गड्ड्यात जाणं आहे. जनसामान्य नाव घेतले पाहिजे. आता आल्याबरोबर एक महिला बोलली मला की इथे चेंजिंग रूम नाही, काही नाही. काय ते हे किरायाने देऊन द्या ना, कोणाला तरी टेंडर काढायचा. 2 रुपये 5 रुपये ठेवा संडास बाथरूमचे आणि चेंजिंग रूम मोफत ठेवा. जेणेकरून आमचे पर्यटक, एवढी आम्ही मेहनत केली, सोमनाथ आज एवढा उठला आहे, पहिले एवढे लोक नव्हते. अशा पद्धतीने तुम्ही तर सगळं कारभार करून ठेवलेला आहे. बाथरूम, आता बाथरूमची अवस्था पहा कशी आहे. पाणी नाही. हे वॉशरूम, हे समोरचा भाग. आता संडास तर दाखवण्याला का हे नाही, मी काय जाऊ शकत नाही, तरी दाखवून देतो, थोडंसं पाहून घ्या. अशी परिस्थिती आहे संडासाची. आता म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय काही पर्याय नाही. हा आत्ताच बांधल्या, बरं वर्षे नाही झाला आहे. हा आहे मूत्रीघर. मूत्रीघराची अवस्था बघा किती छान अवस्था आहे. इकडे बघा, वाट लागले. सोमनाथच्या देवस्थानाची वाट लावणारा कोण? म्हणजे ग्रामपंचायत की ट्रस्ट? असा एक सवाल आहे माझा. म्हणजे एवढा मंदिराची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. बहुतच बेकार दयनीय अवस्था इकडे आहे. आता आपण मूत्रीघरात आहे तर बघा एवढी बेकार परिस्थिती आहे. कोणी लक्ष देत नाही. काय ठेवलं आहे तुमच्या जीवनासाठी? नाव लोक शिवा देते, अशी परिस्थिती झाली आहे. चांगला करा, स्वच्छता ठेवा. इथं आम्ही झाडतो, स्वच्छता मित्र तर आहोत आम्ही, पण तुम्ही तरी झाडा. पार्किंगचा पैसा घेता तर तो होताना दिसत नाही. आता हे बाई इथं मूत्रीघर होते, नळी अर्धे नळ घेऊन गेले. आता हे फक्त हे ना टोट्या राहिल्या इकडे, टोट्या, बाकी काय राहिला नाही. आणि पुरा कचरा तर भरूनच आहे इथं.
पंचमी आहे, त्याच्या निमित्त आंघोळ करण्यासाठी सोमनाथमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग 60 ते 65च्या वरती जे आहे ते इथे आंघोळ करण्यासाठी आले, पण त्यांच्यासाठी चेंजिंग रूम नाही, संडास बाथरूमची सोय नाही. म्हणजे एवढ्या लांबून पर्यटक आपल्याकडे येतात, म्हणजे सोमनाथ हा एक शोभेची वस्तू आहे, फक्त नावासाठी आहे. तर दानपेटी फोडायची, पैसा कुठं जातो हे माहीत नाही. स्वच्छता नाही, स्वच्छतागृहाची हालत आपण आता बघितली आहे. म्हणजे एवढा बेकार परिस्थिती आपल्या सोमनाथची झालेली आहे. पार्किंगचा पैसा फक्त घ्यायचा, त्याच्यातून काहीतरी म्हणजे बोलणारा कोणी नाही. प्रशासनाचं कसं आहे, प्रशासन काही बोलू शकत नाही. म्हणजे एवढा बेकार परिस्थिती आपल्या या सोमनाथ मंदिराची झाली आहे. मी शासनाला विनंती करतो, असं सोमनाथला मुरू देऊ नका. शेवटी देव पाहत असतो, हालत कधी ना कधी तशी बेकार होईलच असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक शब्द हे वेगळे वेगळे असतात. म्हणजे कर्म चांगलं असेल तर चांगलं होतं, कर्म वाईट असेल तर सगळं वाईटच होणार आहे. सोमनाथ देवस्थानला जगासमोर आणण्यासाठी स्वच्छता मित्राने खऱ्या अर्थाने 7 वर्ष मेहनत केली ना. स्वच्छता आपण प्रामाणिक करतो, डस्टबिन लावले आहेत सगळे, पण आजपर्यंत ग्रामपंचायत आणि ट्रस्टनं कधी लावला नाही. फक्त कोर्टात जाऊन भांडणं समजते तुम्हाला, पण या डेव्हलपमेंटचा विचार आजपर्यंत आपण केला नाही. आपण तो करावा लागेल, नाहीतर काही दिवसातच सोमनाथ किंवा मूळच्या तहसील कार्यालयासमोर स्वच्छता मित्र टीम आंदोलन करणार. त्यासाठी मारोड्यातला गावातील लोक हे सगळे तिथे येतील आणि बसतील, कारण की सोमनाथ देवस्थान हा एक जागृत देवस्थान आहे. ते दुकानं तिकडे न टाकतात, कुठे, त्या मंदिराच्या जवळ. आज पार्किंग व्यवस्था तिथं लावून ठेवलेली आहे. तिथं आल्याबरोबर पार्किंगची दोरी दिसली, म्हणजे एवढा निर्लज्जपणा तो आम्ही सहन करणार नाही. काही दिवसातच जन आंदोलन आम्ही छेडू आणि हे सगळे यांचं नाटक आहे पार्किंगचं हे बंद करू. कारण पार्किंग घ्या, पण डेव्हलपमेंट करा, स्वच्छता करा.